आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या लॅबमध्ये आहे। आज आपण या ठिकाणी जे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये कुठले कुठले इक्विपमेंट आहे, कुठल्या मशीन आहे हे वापरल्या जातात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही आहे इलेक्ट्रॉनिक्सची लॅब। या ठिकाणी तुम्हाला सर्व इलेक्ट्रॉनिक मटेरियल दिसणार आहे। याच्यामध्ये ऑसिलोस्कोप असेल, सोल्डरिंग आयरन असेल, फंक्शन जनरेटर असेल, पॉवर सप्लाय युनिट असेल, प्रत्येक युनिट या तुम्हाला इलेक्ट्रॉनिक लॅब मध्ये बघायला मिळणार। चला तर बघूया। इलेक्ट्रॉनिक वर्क या ठिकाणी आपण करू शकतो। ही आहे DSO, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप। या ठिकाणी आपल्याला अलग अलग प्रकारचे वेव्ह फॉर्म जर पाहिजे असले तर याच्यावरती पाहू शकतात। या ठिकाणी 4 फंक्शन आहेत। हे डिजिटल सर्किट ट्रेनर आहे। याच्यावरती सुद्धा आपण अलग अलग प्रकारचे प्रॅक्टिकल करू शकतो। यामध्ये अलग अलग IC, अलग अलग ट्रान्झिस्टर, सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहेत। हा आहे प्रोग्रामेबल DC पॉवर सप्लाय। हे आहे फंक्शन जनरेटर, मल्टीमीटर। या ठिकाणी AC आणि DC व्होल्टमीटर तुम्हाला देण्यात आलेले आहेत। हा PCB आहे। या PCB वरती आपण अलग अलग प्रकारचे एक्सपेरिमेंट करू शकता। ही RLC लोड बँक आहे। याच्यामध्ये रेझिस्टिव्ह लोड असेल, इंडक्टिव्ह लोड असेल, कॅपॅसिटिव्ह लोड असेल, ह्या तिन्ही प्रकारचे लोड आपण यावरती देऊ शकतात। हे लोड बँक। इलेक्ट्रिकल वर्क बेंच याच्यावरती आपण सर्व प्रकारचे DC मोटर, AC मोटर याचे प्रॅक्टिकल करू शकतो। या ठिकाणी आपल्याला 2 ट्रान्सफॉर्मर दिलेले आहेत आणि AC DC व्होल्टमीटर, फ्रिक्वेन्सी मीटर, एम्पियर मीटर, वॅट मीटर, त्यासोबत DSO, सॉफ्ट स्टार्टर आणि या ठिकाणी 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर हे सर्व युनिट आपल्याला यावरती बघायला मिळतात। याच्या सहाय्याने आपण हे जे DC मोटर आहे या DC मोटरची स्पीड असेल, हिचं जे गुणधर्म आहेत हे आपण याच्या सहाय्याने तपासू शकतात। हे 3 फेज इंडक्शन मोटर आहे। या ठिकाणी स्मार्ट मीटर आहे। याच्यामध्ये तुम्ही रीडिंग जी आहे आपल्या मोबाईलवरती किंवा डायरेक्टली MACB ला रीडिंग जाते याच्या थ्रू। हे स्मार्ट मीटर। सोल्डरिंग आयरन, फंक्शन जनरेटर प्लस याच्यामध्ये रेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय युनिट। अलग अलग प्रकारचे पॉवर सप्लाय युनिट, ऑसिलोस्कोप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। हे आहे इलेक्ट्रॉनिक लॅब।